आज अंगारिका चतुर्थी असल्यामुळे आज सकाळी सकाळीच खिचडी बनवून घेतली. मिस्टरांना खिचडी आवडते त्यामुळे आज सकाळीच लवकर मी खिचडी बनवून घेतली. मी ना पाण्याचा थोडासा हापका मारते म्हणजे चांगले साबुदाणे थोडे फुलतात म्हणून मी पाण्याचा हापका मारते. साबुदाण्याची खिचडी मिस्टरांना आता खायला देते आणि त्यांचा टिफिन भरते. त्यांच्या टिफिनसाठी मी पुलावसुद्धा बनवलेला आहे आणि खिचडी खायला देते. मी पपई आणली होती. पपई खूप गोड आहे, छान एकदम होती. आणि आज मी म्हटलं आज फ्रीज ना बाहेरून जरा खूपच रोज फडका कपडा मारून घेते, पण आज ना मला जरा असं जास्त घाण वाटायला लागलं म्हणून मी आज म्हटलं आज थोडंसं जास्त काही काम नाही आहे तर आज मी थोडं सगळीकडे डस्टिंग करून घेते. मी फ्रीजला पण पुसून घेतलं, टी व्ही मिरर वगैरे सर्व पुसून घेतलं आणि आज म्हटलं सगळंच थोडं करत पुसून घेऊया. आणि भूमी पण नाही आहे, मी एकटीच आहे. मग आता म्हटलं सगळं कामं हळूहळू करून घेऊया. आणि एक काम करायला गेलं काढलं ना की आपल्याला वाटतं मग आता हे पण करूया ते पण करूया असं होतं. असं कुणाकुणासोबत होतं सांगा मला पण नक्की. कपाट वगैरे सर्व पुसून घेतले आणि वरती पण लाकडाची कपाटं आहेत ती पण पुसून घेतली. पण मी टेबल आणलं नाही पुसायसाठी, मला भीती वाटते कोण घरामध्ये नाही आहे आणि टेबलवर चढून पुसायला. त्यामुळे मी बेडवरच उभा राहूनच ते पुसून काढते. कॉलिन घेतले पुसण्यासाठी, ते थोडं पुसून घेते. आमची बिल्डिंग रोडच असल्यामुळे खूप अगदी धूळ वगैरे भरपूर येत असते. 8-10 दिवसातून 8-15 दिवसातून असं पुसावं लागतं. पण हे वरती असते तेवढे मी काय लवकर पुसत नाही, कारण का सारखं आपल्याला होत नाही ते करणं. रोजची घरातली पण कामं असतात, रेग्युलर रोजची कामं, ते मी एक दिवस असा ठेवते की त्या दिवशी मी सर्वच मग क्लिनिंग करते पूर्ण. मी आता वरती डस्टिंग करायला लागलेली आहे. हा ब्रश आहे ना खूप छान आहे, त्याने सगळ्या जाळ्या बिळ्या सगळं व्यवस्थित साफ होतात. छान आहे असं. झाडायसाठी मी तो रोज सकाळी असं वापरते. कुठे आपलं जाळ्या असतील कुठे काय असेल असं कोपऱ्यात तो जातो असा ब्रश, त्यामुळे तो चांगला आहे ब्रश. मग त्याने मी सगळं जाळ्या बिळ्या काढून घेते. आणि आता म्हटलं फुलं वगैरे सगळी काढली आहेत, ती फुलं धुवून वगैरे घ्यायची. आणि माती पण बसलेली आहे, बरेच दिवस झाले आता ती मी परत धुतली नाहीत ना, त्यामुळे ती भरपूर जराशी धूळ झालेली आहे त्याच्यावर. आणि कपडा घेऊन म्हटलं सर्व पुसून काढूया. एक करत मी सर्वच आज करायला घेतलं. आणि आज देवपूजा पण आहे, मंगळवार आहे आज, मला देव पण स्वच्छ करायचे आहेत. आधी म्हटलं हे करते आणि नंतर मग मी देवपूजा करायला घेते. अजून मी दिवाबत्ती वगैरे केले नाही, देव स्वच्छ करणार आणि नंतरच मग दिवाबत्ती करायचं असं मी ठरवलं आहे. आता हे सर्व काढून पुसून, माती काढायला गेलं धूळ मिट्टी माती किती असते, आपण थोडं म्हणतो किती धूळ जमा झालेली असते. आता मी सर्पमध्ये ते फुलं वगैरे सर्व स्वच्छ करायला टाकले. त्याच्यावर पण किती माती झालेली आहे होती, भरपूर झालेली होती. पाण्याने धुतलं ना तर दिसत होतं ते घाण एकदम पाणी झालं होतं, धूळ बसते ना सर्व. फुलांना पण स्वच्छ धुवून वगैरे हे करून मी तिकडे खिडकीमध्ये वाळत घालते. पाणी वगैरे सर्व झडलं की मग परत होतं तसं जाग्यावर नेऊन ठेवते. एक करत आज मी बरीच कामं करायला काढली. आणि माझं नेहमी असं होतं की उपवास असतो ना त्यावेळेला मी काय ना काय कामं काढत असते. आणि त्याच वेळेला मला करायला पण बरं वाटतं. मला असं वाटतं काय काम नाही जेवणाचं, मला बनवायचं नाही, आज काय करायचं नाही आहे, तर मी अशी कामं करत राहते. दरवाजा वगैरे सर्व घाण धूळ जमा झालेली भरपूर. आणि मी देवाची आपली सगळी आसनं वगैरे सर्व काढली, स्वच्छ केली. आणि देवाची भांडी वगैरे स्वच्छ करायला घेतली, तर ती पण स्वच्छ करून मग मी नंतर देवाचे जी आसनं होती ती पण स्वच्छ धुवून वगैरे टाकली. 8 दिवसांनी मी हे तेवढे आसनं बदली करत असते, परत ते दुसरे घालत असते. ते पण मग इथेच मी त्याच देवाची भांडी ज्याच्यात हे करते तिथेच धुवून टाकली. एक करत कामं काढत राहिले ना तर भरपूर कामं झाली माझी. त्यामुळे पूजा करायला पण मला खूप लेट झाला. आणि आज पायपुसणे वगैरे सर्व आज मी एक करायला गेली ना की माझं सगळंच काढणं होतं माझं. रांगोळी पण दरवाजातच काढायची होती, मंगळवार देवपूजा केलेली त्यामुळे रांगोळी वगैरे सर्व काढली. देवपूजा पण माझी झाली आणि दिवाबत्ती देवाकडे लावली. खूप छान वाटतं. खूप अगरबत्तीचा सुवास इतका सुंदर दरवळते ना, मस्त वाटते खूप. दिवाबत्ती झाली, देवपूजा झाली की अगदी मन अगदी प्रसन्न होऊन जातं. आणि आज घराची पण थोडीफार साफसफाई झाली, त्यामुळे ना खूप मोठं असं डोक्यावरचं ओझं कमी झाल्यासारखं असं वाटतं.
खूप छान वाटतं आणि घरातली स्वच्छता झाली की मन अगदी प्रसन्न होऊन जातं, छान वाटतं अगदी. किचन बिचन सर्व भांडी बिंडी सर्व माझी सगळं पूर्ण कामं माझी झाली. आता मी मोकळी झाली. आता आता काय काम करायचं नाहीये माझं. आता बस आता मी नाश्ता खिचडी खाणार आहे. आज उपवास आहे ना, त्यामुळे आता मी खिचडी खाणार. हाय हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना. कसे आहात सर्व? सर्वांना शुभ सकाळ. आज अंगारिका आहे. अंगारिकाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज वर्षाची पहिली अंगारिका आहे. जानेवारीची पहिली 2026ची पहिली अंगारिका आहे. त्यामुळे मी तर अंगारिका धरते, संकष्टी पण करते. पण आता पहिलाच जानेवारी महिन्यामध्येच अंगारिका पहिली आली. गुड इव्हनिंग सर्वांना. आता आज अंगारिका आहे ना, त्यामुळे अंगारिकासाठी मोदक बनवणार आहे. म्हणून मी खोबरं कापून घेते आणि गूळ पण चिरून सारण बनवून घेते मोदक बनवायचं. मी गव्हाच्या पिठाचेच मोदक बनवणार आहे आणि ते पण बॉईल करून बनवणार आहे. मग आता ते गव्हाचं पीठ चपात्या पण साठी पण होऊन जाईल आणि मोदकांसाठी पण, दोन्हीसाठी पण होऊन जाईल. म्हणून मी ते पीठ मळते आणि कुकर पण लावलेला आहे. डाळ भात भाजी वगैरे सर्व बनवायचं आहे. पहिला सारण अगोदर भाजून घेते. सारण दोन्ही गूळ आणि खोबरं दोन्ही मिक्स करून चांगलं ते भाजून मग ते मिक्स करून मी आपल्या त्याच्यामध्ये अजून मला वेलची पावडर आणि मीठ थोडंसं टाकणार आणि मग मी ते सर्व मिक्स एकत्र करून एकजीव झाल्यावर एका वाटीमध्ये काढून ठेवणार आणि त्याच कढईमध्ये स्वच्छ करून परत मी भाजी पण घालायला घेते. मी तेल टाकलं, कांदा मिरची वगैरे टाकून पालकची भाजी बनवते. पालकची भाजी थोडीशीच आहे, त्यामुळे त्यामध्ये बटाटा पण टाकते. थोडंसं मीठ पण टाकते आणि बटाटा जरा चांगला हलवून त्याला वाफ लावून थोडंसं ठेवते, म्हणजे बटाटा शिजेल. त्याच्यानंतर मग मी पालक चिरून ठेवलेली आहे, ती पालक घालून भाजी चांगली परतून घेणार. भाजी पण आता माझी रेडी झालेली आहे. आता मी त्याच कढईमध्ये डाळ पण घालून घेते. वरण घालायचं आहे मला, ते पण मी त्याच्यामध्ये बनवून घेते. वरण जास्त करून आमच्याकडे बनत नाही, कारण मिस्टरांना आपली तिखट डाळच आवडते. पण आज मंगळवार आणि अंगारिका आहे म्हणून मी वरण बनवते. आणि माझ्याजवळ आता मिरच्या होत्या, त्या मिरच्या मला भरून करायच्या आहेत. ते मग बटाटे उकडले होते, त्याच्यात कोथिंबीर आणि आलं लसूण मिरचीचा ठेचा जो बनवला होता मी तो थोडा टाकला आणि मिरची आणि हळद थोडंसं टाकून मीठ वगैरे टाकून ते चांगलं मिक्स करून ते मी मिरच्यांमध्ये चांगलं भरून थोडंसं तव्यामध्ये तेल टाकणार आणि त्या मिरच्या तेलामध्ये थोड्याशा शॅलो फ्राय करणार. मग चांगला मी पहिल्यांदाच बनवते. त्या आमच्या बाजूला शेजारी एक आंटी आहे, त्या म्हणाल्या चांगल्या लागतात, बनवून बघ म्हणून. म्हणून मी आणले. जास्त बनवत नाही, 4च बनवते. अजून 2-3 आहेत माझ्याजवळ तशाच. आता हे मोदक मी बनवलेले होते, ते मोदक मी आता उकडायसाठी तळणार नाहीये, उकडून घेणार आहे. उकडायसाठी मी कुकरमध्ये ठेवून दिले. 1-2 शिट्ट्या घेतल्या बघा, छानपैकी उकडले माझे मोदक, पण छान झाले आणि एकमेकाला चिकटते पण नाही आणि असे पटकन आले पण, ते असे चिकचिकीत झाले नाहीत, खूप छान झालेले. आणि मी असेच मोदक बनवते, तळून बनवत नाही. जास्त करून तळलेलं आमच्या घरात कोणाला एवढं विशेष आवडत नाही, त्यामुळे मी तळून बनवत नाही. माझं जेवण सगळं तयार झालं. मोदक एवढे छान झाले होते ना, खूपच टेस्टी झाले होते मोदक. आणि उपवासाचं जेवण तसं पण खूप छान असतं आणि सगळं जेवण छान झालं होतं. मिरच्या पण खूप सुंदर, पहिल्यांदाच बनवलेल्या पण मस्त झाल्या होत्या. बटाटा स्टफ करून बनवल्या होत्या ना, खूप छान झालं होतं. आणि त्या दिवशीचा स्वयंपाकच एवढा खूप सुंदर झाला होता, मला खूप आवडलं. त्यानंतर मी देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी काढून घेतला आणि मग देवाला नैवेद्य दाखवला आणि तोपर्यंत आरती वगैरे सर्व मी करून घेतली होती. आणि हा व्हिडिओ माझा अगोदरचा अंगारिकाच्या चतुर्थीचा आहे, तो लेट मी टाकत होते, कारण का मध्ये बरेचसे व्हिडिओ गावचे होते, त्यामुळे हा व्हिडिओ जरा लेट टाकलेला आहे. आणि सर्व झाल्यानंतर मी देवाची पूजा वगैरे झाल्यानंतर मिस्टर आले आणि आम्ही दोघांनी मग जेवण करून घेतलं.
आणि अंगारिका चतुर्थीचा जे जेवण होतं ते खूप सुंदर आणि छान झालेलं होतं. आज अंगारिका चतुर्थीच्या पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा. आता हा व्हिडिओ मी तिथेच एंड करत आहे. सर्वांना गुड नाईट. श्री स्वामी समर्थ.